असं काय झालं की जिज्ञासाच्या पप्पांना सर्वांसमोर पुलस मारावे लागले? सांगतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी लवकर उठलो आणि गरमागरम पहिल्यांदा ब्लॅक कॉफी पिऊन घेतली. तोपर्यंत इकडे शिवाज्ञा शाळेमध्ये जाण्यासाठी तयार होत होती. आज शिवाज्ञाच्या शाळेमध्ये होता स्पोर्ट डे, त्यामुळे शिवाज्ञा तयार झाली होती. शिवाज्ञा तयार झाल्यानंतर मी पण तयार झालो शिवाज्ञाला घेऊन जाण्यासाठी शाळेमध्ये. आता शाळेमध्ये स्पोर्ट डे असल्यामुळे पालकांना पण शाळेमध्ये बोलवलं होतं. आजवर स्वतःची शाळेची बॅग घेऊन न जाणारी शिवाज्ञा आज टिफिन आणि पाण्याची बॉटल घेऊन चालली होती स्पोर्ट डे मध्ये. स्पोर्ट डेच्या ठिकाणी पोहोचलो. स्पोर्ट डेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये मुलांच्या स्पर्धा चालू झाल्या होत्या. पहिला राऊंड होता तो लिंबू चमच्याचा राऊंड होता. त्याच्यामध्ये जिज्ञासाचा पहिला नंबर आला होता. तोल सांभाळत तिने पहिला नंबर काढला होता. मस्तपैकी एक लाईन पकडून ती चालली होती. आता दुसरा राऊंड होता तो शिवज्ञाचा राऊंड होता. शिवज्ञाने पण हात पाठीमागे ठेवून लिंबूचा तोल सांभाळत पहिला नंबर काढला होता. आता तिच्या मैत्रिणी लिंबू पाडायचा प्रयत्न करत होता पण लिंबू काही पाडला नाही. चमच्या लिंबूची स्पर्धा झाल्यानंतर तिसरी स्पर्धा होती ती म्हणजे बटाटा शर्यतीमध्ये. त्याच्यामध्ये पण शिवज्ञाने तिसरा नंबर काढला. नंतर आता रनिंगची रेस होती. रनिंग झाल्यानंतर आता पालकांची रेस यांनी लावली होती. मी कधी पळालो नसल्यामुळे मला तर पळता पण येत नव्हतं. त्या कसा तरी पळालो. आता रनिंग हे सर्व स्पोर्ट झाल्यानंतर आता चौथा स्पोर्ट होता ते म्हणजे पालकांचे स्पोर्ट त्यांनी भरवले होते. ते म्हणजे बॉल पासिंगचा होता. ज्याच्या हातात बॉल येईल तो नाचून किंवा काही कलाकृती करून दाखवणार होता. तर असा बॉल पास करताना बॉल आला या ताईंच्या हातामध्ये. आता ताईंनी बॉल हातात आल्यानंतर ताईंनी मस्तपैकी डान्स करून दाखवला मध्ये. ताईंचा डान्स झाला. पुन्हा एकदा गेम चालू झाला आणि आता सगळ्या कोणाच्या हातात बॉल येऊ नये म्हणून माझी बायको पण फटाफट बॉल समोर पास करत होती. तर शेवटी आला तो म्हणजे जिज्ञासाच्या पप्पांचा नंबर आला. त्याच्यामध्ये त्यांनी 10 पुलअप्स मारायचे होते. त्यांनी मस्तपैकी 10 पुलअप्स मारले. गेम खेळून झाल्यानंतर इथं बायका लागल्या मस्तपैकी गरब्याच्या गाण्यावर नाचायला. पोरं राहिले एका साईडला आणि बायकांना टीचर पण लागले ह्याच्यामध्ये गरबा खेळायला. अरे बोललो मी विचार करायला लागलो स्पोर्ट डे ला आलोय का इथं गरबा खेळायला आलोय तेच कळत नव्हतं. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि हो आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.